राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता। आज अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 2 जानेवारी दरम्यान अर्ज मागे घेता येतील, तर 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाईल। अनेक पक्षाच्या उमेदवारांनी काल उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले होते। पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत यादी जाहीर न केल्यामुळे अनेक बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। असं असताना आता अर्ज छाननीमध्ये किती उमेदवारांचे अर्ज बाद होणार आणि किती उमेदवार माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करतायत। तर उमेदवारी अर्जांची ही छाननी प्रक्रिया नेमकी कशी असते हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया असते। अर्जाची काटेकोर तपासणी या छाननी प्रक्रियेदरम्यान केली जाते। अर्जाची छाननी करताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे वकील उपस्थित राहू शकतात। वयाची अट, मतदार यादीतील नाव, प्रस्तावक, त्यांच्या सह्या आणि प्रतिज्ञापत्र यांची पडताळणी होते। उमेदवारी अर्जामध्ये नमूद करण्यात आलेली अनामत रक्कम, त्याची पावती, पक्षाचा एबी फॉर्म याचीही पडताळणी केली जाते। उमेदवार भारताचा नागरिक नसेल, वयोमर्यादेमध्ये बसत नसेल, अर्जात खोटी माहिती असेल तर अशा वेळी तो अर्ज रद्द होतो। सुचवणाऱ्यांच्या सह्या, माहिती चुकीची असल्यास, 2 वर्षांहून अधिक काळ शिक्षा झाली असल्यास अर्ज रद्द होतो। ज्यांचे अर्ज सर्व नियमात बसतात तेच अर्ज वैध ठरतात आणि तेच वैध उमेदवार ठरतात। छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी, त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देण्यात येतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।